सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा सुपरा कारुण्यानटनादरा द्वैतरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जड़जीवतारुरा पूता कृता दरा दातारा करुणा जरा वरमती द्यावी विभो गुरुधरा द्यावी विभो गुरुधरा तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तोची उपकार न तुटे मद कदा देवा परमानंदा तुझे देवा परमानंदा तुझे श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वांना श्री चक्रधर स्वामी की जय। अत्यंत हर्षोल्लास उल्हासात आणि अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये 2 दिवसापासून होत असलेला हा रोहणा गावामधील सत्संग कार्यक्रम विशेषतः बालगोपालांच्या निमित्ताने बाबाजींच्या प्रेरणेने इथे होतो आहे। हे अत्यंत सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। बाबाजींनी आताच गुरु परंपरेविषयी एक सुंदर असं विवेचन आपल्या समोर मांडलेलं आहे। यामध्ये गुरु परंपरेवर थोडस मी काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय। गुरु हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। गुरु शिवाय कुणालाही ज्ञान मिळणं शक्य नाही। आता तुम्ही ज्ञान म्हणजे फक्त आध्यात्मिक ज्ञान म्हणाल तर नाही, जगामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान आहे। लहानचं बाळ जेव्हा जन्माला येते त्याला आम्ही मामा काका आई ही शब्द आम्ही बोलायला लावतो, ते सुद्धा मुलाला दिले जाणारं ज्ञानच आहे। शाळेत शिक्षक शिकवतात तेही ज्ञानच आहे, चुकीच्या मार्गाने चालतो तेही ज्ञानच आहे। अनेक प्रकारचे ज्ञान या भूतलावर उपलब्ध आहेत, परंतु आम्हाला कोणतं ज्ञान पाहिजे, त्या ज्ञानामधलं कोणतं ज्ञान एकवटल्याने मिळवल्याने आमचा उद्धार होईल आणि त्या उद्धाराने आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू, असा जर मार्ग कोणाला निवडायचा असेल तर मात्र आम्हाला आमचा पंथीय ज्याला जो पंथीय ज्ञान देते त्या गुरुला आपला गुरु मानणं हे आमचा अत्यंत महत्वाचा धर्म आहे। गुरु परंपरा ही आजची नाही, आद्य गुरु श्री दत्तात्रेय महाराजांना म्हणतात। परमेश्वर अवतरतात, एक ठराविक काळामध्ये आमच्या समोर ते असतात, भेटी देतात, सहवास देतात आणि कुठली तरी लीला करून ते निघून जातात। असे अनेक अवतारांचा आपण बघितलेला आहे। श्री प्रभू बाबा सुद्धा गेलेले आहेत, श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा तुमच्या धामाला गेलेले आहेत, सरलेले नाही, ते लीला असते त्यांची। परंतु 2 असे अवतार आहेत ते जे विद्यमान अवतार आहेत। एक तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, काटोल मध्ये जी वयस्तंभन नावाची जी विद्या त्यांना मिळालेली होती, तो पहिला भक्त त्यांना भेटलेला होता आणि त्या वयस्तंभनी विद्या श्री चक्रपाणी बाबांकडून मिळालेली होती। चक्रपाणी बाबा कोण? श्री चक्रधरांचेच चक्रधर झाले होते। ही लीला तुम्हाला सांगू का ती? तर गुरु परंपरेमध्ये मी काही शब्द जोडू इच्छितो।
गुरु परंपरा अत्यंत महत्वाचा मुद्दा बाबांनी मांडलेला आहे. तो माझ्या ध्यानीमध्ये नव्हता, परंतु अचानकच तो विषय बाबांनी दिला, त्याला मी थोडा दुजोरा देण्याचा प्रयत्न करतो आहे. परमेश्वरांनी सुद्धा जेव्हा जेव्हा अवतरलं, या ठिकाणी अवतरण घेतलं, त्याच्या वेळी गुरु केल्याशिवाय ज्ञान दिलं नाही. चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे, आद्य गुरु श्री दत्तात्रय महाराज. दत्तात्रय महाराज हे चौयुगी अवताराचे कलियुगी अवतार आहे. चौयुगी अवतार आहे. कलियुगाचा अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुरुद्धारक. परमेश्वराचं मिशन कोणतं आहे? गुरुद्धरण करण्याचा विषय आहे. आता गुरु परंपरा ही कधी सुरू झाली? आधी काळापासूनच आहे. गोपाळ कृष्णांनी सांगोबाई ऋषींना आपले गुरु मानलेले होते. त्यांच्या गुरुकुळामध्ये ते लहानाचे मोठे झाले, वाढले. त्यांच्याकडे सुदामा, पेंड्या हे जे त्यांचे जे शिक्षक म्हणतो ना, ते त्यांच्या समीपच शिकलेले आहे आणि म्हणून हे बालपणाचे मित्र आहे. तर श्रीकृष्ण प्रभूंचे गुरु कोण? सांगोबाई ऋषी. परंतु त्याच्या आधी जर विचार केला आपण, तर सर्वप्रथम या कलियुगामध्ये 10व्या शतकामध्ये श्री चक्रपाणी बाबांनी अवतार घेतला आणि या चक्रपाणी बाबांनी श्री दत्तात्रय महाराजांना आपला गुरु मानून अवतार कार्य द्वारावती या ठिकाणी केलं. द्वारकीच्या ठिकाणी आणि फलटण या ठिकाणी अनेक वेळा त्यांचे झालेले आहेत. काही काळाच्या नंतर इथे श्री प्रभू बाबा अवतरले. काशीर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, अवतार झाला आणि रुद्रपूर त्यांनी आपली ती काशी निवडली. जी महानव म्हणतात ती काशी आहे. श्री प्रभू बाबांनी चक्रपाणी बाबांना गुरु केले. आता इकडे घरो करून ज्यावेळी चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये निघाले, कशासाठी निघाले? रामयात्रेच्या निमित्ताने निघाले. तो 12व्या शतकातला काळ, अंधश्रद्धेने ग्रासलेला, धर्माधर्मात जातीभेदीचे तेढ निर्माण झालेलं, ब्राह्मणाचं वर्चस्व गाजलेलं, अशा प्रकारचा तो काळ, छुवाछातवाला काळ. शूद्र जातींचा कोणी सावली सुद्धा घ्यायला तयार नाही, ही त्यावेळची परिस्थिती. 100% निरक्षर लोक काळामध्ये जोडण्याचं कार्य मात्र आमच्या सर्वात श्री चक्रधर स्वामींकडे आले. तिकडे सर्वात तिसरे अवतार जे आमचे चक्रपाणी बाबा आहेत, त्यांचे अवतार कार्य संपवण्याची वेळ आली होती. येथून सुरू घेतात, थोडं लक्ष द्या. चक्रपाणी बाबांना अवतार कार्य संपवण्याची वेळ आली होती आणि म्हणून एक कामाख्या नावाची हट्ट योगिनी, तिचं कार्य कोणतं होतं? कुठल्याही संत पुरुषाला, ऋषी पुरुषाला जे जे महात्मे ध्यानस्थ असतात, परमेश्वराच्या किंवा त्या ज्या काही देवी देवता त्यांचे असतील, त्यांचे अधिष्ठान, त्यांना प्रेरणा देणारे, त्यांना वंदन करणारे, त्या सर्व ऋषी मुलींचं तप भंग करण्याचा हट्ट योग, अशी ती हट्ट योगिनी होती. आणि ती हट्ट योगिनी, तिला माहिती पडलं की द्वारावतीका श्री चांदेवराव द्वारकेला असतात, ते अतिशय सुंदर पुरुष आहेत आणि त्यांना मला वश करायचं आहे. ही दुष्ट कल्पना त्या स्त्रीच्या मनामध्ये आली आणि ती द्वारकेला आली. परमेश्वर अवतार चक्रपाणी बाबांनी ओळखलं, कोणीतरी हट्ट योगिनी माझ्याकडे येते आहे. ती आली आणि मग लांबून तिने चरण वंदन केले. देवाला म्हणते, तुम्ही मला खूप आवडता, खूप सुंदर दिसता. तृप्त काम परमेश्वर क्षणभर आश्चर्याने आश्चर्यचकित झाले. हे स्त्री मला काय म्हणते आहे?
उपयुक्त काम परमेश्वर आहे आणि मला वश करण्यासाठी आली आहे, हे कसं काही पॉसिबल आहे? शक्यच नाही. तर म्हणे मुली आहेस, माता आहेस माझी, तुला माझ्याकडून काय हवं आहे ते तू माग, तो असली भाजी मागणी मात्र तू करू नकोस. नाही, माझं नाव कामाख्या आहे आणि हट्ट वगैरे म्हणतात मला. माझा हट्ट पुरविल्याशिवाय मी कदापि परत जाणार नाही. चक्रपाणी बाबा म्हणतात असं करू नकोस ना, तुझा हट्ट हा कदापि कधीही पूर्ण होणार नाही आणि मी हट्ट केल्याशिवाय पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तटस्थ ती भूमिपतीला घेतली. चक्रपाणी बाबांना वाटलं त्याच वेळी इकडे भरूच नगरीमध्ये एका राजपुत्राचा मृत्यू झालेला आहे. बघा, खूप सुंदर कथा आहे. 2 अवतारांची कसा अवतार हा तिसरा अवतार, हा 5वा अवतार कसा अवतरतो, जबरदस्त. मला प्रसंग तो अचानक त्यांच्या बसल्या आठवला, तो तुम्हाला सांगतोय. कामाख्या आपल्याला वश करणार म्हणजे आमच्या अंगावरती धावून जाणार स्वामींना नक्कीच वाटलं. आणि चक्रपाणी बाबा नाही म्हणता तिच्या मागे धावून लागली. तो पडू लागले पडता हट्ट योगी मात्र तिचा हट्ट सोडण्याची माझी बागेच धावली. धावत गेली कितीतरी बाई, कितीतरी पोच धावतावरती हट्ट मात्र सोडला नाही. मी वास केल्याशिवाय कदापि मागे हटणार नाही. तृप्त काम परमेश्वर कसं काही शक्य करू शकते. आणि याच वेळी आमचे परमेश्वर अवतार एका द्वारकेच्या एखाद्या गुंठेमध्ये बघितलेली आहे. द्वारकेमध्ये ती घटना घडलेली आहे. अगदी त्या समुद्राच्या तीरावर स्वतः तिथे राहिलेला आहे, दोनला गेलेला आहे. तुम्ही अवश्य द्या त्या ठिकाणी. एकमेव आपलं स्थान आहे त्या ठिकाणी चक्रपाणी बाबांचं. तर गुंफेमध्ये जे स्थान आहे जावं लागतं, उभ्याने जाता येत नाही. त्या गुंफेमध्ये उतरल्यानंतर अतिशय गुंफेमध्ये तिथे एक हौद ठेवलेला आहे आणि एक तेवढं दुसरं काही नाही, तिथे एक मूर्ती आहे देवाची. त्या ठिकाणी देव गेले आणि त्या ठिकाणी शिरल्यानंतर खबरदार पुढे आलीस तर चक्रपाणी बाबा म्हणतात तू अजिबात समोर यायचं नाही. तुला गोपाल कृष्णांची आण, देवाची आण टाकल्याने ती थबकली आणि ज्या ठिकाणी त्यानं प्रवेश करायचा ती त्याच ठिकाणी थांबली. तुम्ही मलाही गोपाल कृष्णांची आण आहे, मी तुम्हाला वश केल्याशिवाय परत जाणार नाही. हट्ट झाला तुळशीच्या एका पायावर तिने तप सुरू केलं आणि तेव्हा ते तप पूर्ती परमेश्वराची असे कोणाचे कशी ते वर द्यावं लागतं. तप पूर्तीची वेळ आली, तिची आता विजय होणार आहे. प्रत्येक काम परमेश्वर तिची इच्छा कशी पूर्ण करणार. आणि म्हणूनच त्याच वेळी इकडे भरूच नगरीमध्ये विशालदेव मालिनीचा पोटी आलेले पुत्र, राजपुत्र काय नाव, हरिपाल देव 32 लक्षणी मूर्ती ब्राह्मण कुळामध्ये झाली सरलेली आहे. एकमेव राजपुत्र हरवलेला आहे. सर्व नगरीमध्ये हा काळ म्हटलेला आहे. राजपुत्र गेला, परंतु करणार काय. मृत शरीराला शेवटी अगदी नाक न्यावंच लागेल ना, पुरवावंच लागेल ना. आणि सर्व शोकाकुल वातावरणामध्ये त्यांची ते प्रेत यात्रा निघालेली आहे. स्मशान भूमीमध्ये पोहोचलेली आहे. तिथे ते सरळ बसलेलं आहे. त्यावेळी ते खाद्याचं काम सरळ त्याच्यावरती ते ठेवलेलं आहे. आणि त्यांचे वडील शेजारी लोक जातात त्यांच्याकडे. अंतिम वेळी तुम्ही पुत्राचं दर्शन करून घ्या, कारण त्याच्यानंतर अजून विडाग द्यायचा आहे क्षणार्थ. आणि त्यांनी विशाल देव मात्र अतिशय व्याकुळ अवस्थेमध्ये त्या प्रेताकडे आले आणि प्रेतावर असलेलं कापड त्यांनी जसं काढलं, नजर केली. त्या नजर त्यांनी आपली नजर त्या
राजपुत्राची मिळवली आणि त्याला असं वाटलं की डोळे हलून राहिलेली आहे, हलून राहिलेली आहे. मुखाकडे पाहतो मुख हास्य बदल झालेला आहे, हसून राहिलेला आहे, चमत्कार झालाय. आणि क्षणार्धामध्ये हात सुद्धा हलवत आहे, शरीर हालचाल चालू झालेली आहे. त्यांच्या तोंडून आनंदाचे क्षण निघतात. पुत्र आला, पुत्र जन्माला, व्याला म्हणजे जन्म झाला, जन्म झाला, उतरला, जियाला, जियाला हरिपाड, जियाला हरिपाड जिवंत झाला. त्यांच्या शब्दातून निघू लागले. आणि तिकडे मंगल ध्वनीचे जे शोक वातावरणामध्ये जे वाद्य होते ते मंगल ध्वनीमध्ये रूपांतरित झालं. इकडे हट्ट योगिनीने हट्ट धरला आणि यांना माहिती आहे तर मला वश करणार. त्या वेळेस त्या श्रीप्रभू आमचे चक्रपाणी बाबांनी आपला देह त्याग केला. तिथे देह तसा सोडून दिला आणि आपला प्राण नेऊन त्या हरिपाड देवाच्या शरीरामध्ये, मृत शरीरामध्ये प्रवेश केला. आणि तो जो जीवाला हरिपाड देव, तो आता पुढे हरिपाड देव म्हणूनच राहिलेत. ते मंगल वाद्य वाजू लागली, वाजत वाजत त्यांना त्या राजवाड्यामध्ये आणण्यात आलं. हरिपाड जियाला, हरिपाड जिवंत झाला, चमत्कार झाला. त्या ठिकाणी जवळपास 12 वर्षी त्यांनी राज्य केलेलं आहे. खपकर घेतो लांब लचक कथा बरोबर नाही. 12 वर्ष तिथं राज केलेला आहे. तिथे हरिपाड देव काय कसं बोलत मुलगा झाला होता त्यांना तिथे, महिपाल देव. छान माहिती आहे तुम्हाला, आम्हाला थोडस कधी बोलून ते मित्र बोलतो ना. महिपाल देव त्यांना राजपुत्र सुद्धा झाला. आणि त्यांना वाटलं ज्याप्रमाणे त्या हरिपाड देवाच्या सवयी होत्या त्याच सवयी त्यांनी अनुसरल्या. तुमच्या घरी एखाद्या व्यक्ती जर डुप्लिकेट बनून जर आला तर तुम्हाला त्याचे बोलण्याचे हावभाव, आवाज, रहन सहन, वागणूक याच्यामध्ये काही ना काही डिफरन्स पडणार आहे, किती डुप्लिकेट असला तरी. परंतु हे परमेश्वर अवतार होते, त्यांना सगळं माहिती होतं की हरिपाड देव खरोखरच. परंतु त्याच्या वडिलांना विश्वास नव्हता. ते अतिशय बुद्धिवान होते, ज्ञानी होते. त्यांनी विचार केला एकदा मृत झालेला शरीरामध्ये पुन्हा प्रवेश होत नाही, आणि जर झाला तर तो कुठलाही दुसरा अथवा असावा. आणि म्हणून त्यांनी संशोधन केलंय, परंतु त्यांना कुठेही काही सापडलेलं नाही. इकडे हरिपाड देवाचं जे जुगार खेळण्याचं जे व्यसन होतं ते या हरिपाड देवाने सुद्धा स्वीकारलं. तर ते दिसायला सुंदर तसेच ते लांब गौरव लंब करणं 32 लक्ष्मीची मूर्ती कशीच होती. हरिपाड देवाने त्याला माहिती होतं हा तर बोलतो तसा, आवाज तसा आहे, जुगार खेळतो आहे, जुगार दररोज जिंकतो आहे, हरतो आहे कधी. म्हणजे ज्याप्रमाणे हरिपाड देव होते त्याप्रमाणे त्याची वागणं आहे. पण याला म्हणे एकच माणूस तोड देऊ शकते, ती म्हणजे त्यांची पत्नी. आणि म्हणून त्या सुंबाला ते विचारलं काय नाव होतं त्याचं, कमलाईसा झाली. त्या कमलाईसाला म्हणते बेटा कमलाईसा तुला सांगा ना म्हणे जेव्हाचा हरिपाड देव जिवंत झाला आणि आमच्याकडे आला, यांचं वागणं, बोलणं, उठणं, प्रत्येकाची ओळखणं अगदी त्याच प्रमाणे आहे. परंतु तू आम्हाला याचे काहीतरी खून सांगू शकतेस की तुमच्या एकांतामधले जे क्षण जे असतात ते खरोखर याचं वागणं, बोलणं, चालणं हे त्याच प्रकारे आहे का? ज्यावेळी त्या माऊलीने सांगितलं की मला इथे कुठल्याच प्रकारचा बदल दिसत नाही, जसे हरिपाड देव आधीचे होते नेमके तसेच आहे, तेव्हा मात्र यांना निश्चिंती आली. कधी हा म्हणजे आलेला अवतारच आहे कुठला तरी परमेश्वर अवतार, याच्याशिवाय शक्य नाही. कारण त्याच ठिकाणी देवतेने जर अवतार घेतला असता तर ते खानखून ओळखता आले नसते. इतक्या लोकांची ते ओळख झाली असती का हा अंकाश माणूस आहे. परंतु पत्नी ती मात्र तो कुठे नाही कुठे त्याला फरक दिसला असता. तेही खून तिथे भीती नाही, म्हणून वाटलं का हा हरिपाड देव नव्हे परंतु याच्यामध्ये शिरलेला आत्मा मात्र नक्कीच परमेश्वराचा होईल. अशा तऱ्हेने तो राजपाठ करू लागला. ज्ञान संपन्न असं ते लोकांचे व्यक्तिमत्व चालता चालता काही दिवसांनी जुगार खेळण्याचा
त्यांचा दोन प्रकार नक्की चालू होता. दररोज जुगार हरायचे, जिंकायचे आधी, आणि जिंकलेलं जे द्रव्य आहे ते पुन्हा त्यांना वाटून द्यायचं, आपण मोकळच यायचं. असं करता करता अनेक दिवस झाले. सत्कर्माने त्यांचं राज्यकारभार चालू आहे. एक दिवस मात्र त्यांना जुगार यांनी हरलेला आहे. आता जुगार हरल्यानंतर त्यांच्या अंगावर जे दोष, जे काही त्यांच्या दागदागिने होते, ती त्यांनी जुगावर मांडली, ती सुद्धा हरलेली आहेत. लीडा होती परमेश्वराची. दररोज जिंकणारे सर्वच हरून लागलेले आहेत. हातावरती दागदागिने हरले, म्हणजे आता उचलवारीमध्ये ठे माझे तेवढं ते तेवढं तेही हरले. आता काय करावं, म्हणजे आता जातो घरी, आमचे पैसे यायचे आधी द्या, नंतर तुम्ही जा. त्या जुगार खेळणाऱ्या मित्रांनी सांगितलं त्यांना, तुम्ही जुगार हरलेले आहे, तुमच्यावरती आमचे इतके पैसे झालेले आहेत, ते तुम्ही द्या, नंतर जा. थांबा म्हणजे सोबत आणलं, राजवाड्याच्या समोर त्यांना थांबवलं आणि म्हणते तुम्ही इथेच थांबवा, मी आतमध्ये जातो आणि माझ्या कमळाच्या राणीला मागून आणतो काहीतरी कमळाच्याकडे. मला ते तुझ्याकडे जे भांडे आहेत ते मला दिलं. कशाला? आज मी जुगार हरलो आहे आणि त्यांना म्हटलं माझ्याजवळ द्रव्य नाहीये, त्याला द्रव्य द्यायचं आहे. ती म्हणते हे मंत्र तुम्ही कसं काय मला मागता, हे माझ्या वडिलांनी मला दिलेले आहे, ते मी देऊ शकत नाही. मी माझ्या वडिलांनी लग्नात दिलेली बाजी ठेवून आहे, ती तुम्हाला देऊ शकत नाही. आता इकडे यांना अवलादी स्वीकारायचं होतं, यांना आता राजवाट सोडायचा होता. हे परमेश्वराने घडवून आणलेली लीला होती. पत्नी त्याग करता इथं जर राहिलं तर त्यांचा अवतार कार्य होणार कसं? अवतार कार्याची वाट चाललेली होती आणि म्हणून एक दिवस त्यांनी अवलादी स्वीकारलं, जाऊन झोपले, तिथून निघाले वाले. आधी तर राजपुत्र झोपलेले. सुनबाईला विचारतात काय झालं ग, आज हरिपालदेव काय झोपले आहे? माहिती नाही म्हणे, आज जुगार हरून आले, मला म्हणत होते की तुमच्या जवळचे भांड्याची मला गरज आहे. मी म्हटलं म्हणे की माझ्या वडिलांनी दिलेले आहेत, ते मी तुम्हाला कदापि देणार नाही. आणि मग मी दिले नाही म्हणे. अगं देऊन द्यायचे असते ना, आपल्या राजवाड्यात काही कमी आहे का? चल मी तुला किती पाहिजे देतो. उधार भरलेला नाही म्हणे, हे माझ्या वडिलांनी दिलेले आहेत, त्यांची ते आठवण आहे, मी देऊ शकत नाही. हरिपाल देवाजवळ उठवलं, बाळा तुला काय हवं आहे, किती पाहिजेत? म्हणजे चल मी देतो. हे चाबी तिथे चाबा किल्ला घे, तुझ्याकडे देतो. बोलणं सोडलं, जेवणही सोडलं, पाणी पिणंही सोडलं. 32 लक्षांनी सुंदर अशी मूर्ती खुश झाली. काय बोलतो दिसू लागली, काय पातळ दिसू लागली, अन्न खायला. काय करावं सुचेना. कितीतरी वैद्य काय काय बोलवलं, कुठल्याही प्रकारचा त्यांना आजार झाला नाही, सांगेना, बोलायला तयार नाही. अवधारी स्वीकारलं. म्हणजे तुझा काय झालं ते तर सांगा मला. त्रस्त झाली सगळे त्यांचे राजे, त्यांचे वडील, आई सगळे त्रस्त झाले. शेवटी त्यांनी सांगितलं की मला रामयात्रेला जायचं आहे, रामटेकला. भडोस वरून गुजरात राज्यामध्ये त्यांनी रामटेकचं नाव घेतलेलं आहे. बंधूंना बरेच लोक सांगत नाही, रामटेक हे गुजरात वरून टगरला स्वामींनी अवलोकित केलेलं सगळ्यात महान स्थान आहे, लक्षात घ्या. नंतर रामटेक सारखं पवित्र स्थान कदाचित भारतात असेल. कारण स्वामींनी फक्त त्यावेळेस गुरु करायचे होते, एवढंच फरक आहे. पण त्यांच्या मुखातून सर्वात आधी रामटेकचं नाव निघालेलं आहे. राम यात्रेच्या निमित्ताने तर निघालेलं आहे. असं म्हणण्यापेक्षा याला पाठवून द्या. आता चिंता खूप होती बाळाची. एकच पुत्र आहे, तोही चालला. तरी लाभा जमा 500 लोकांचा ताफा त्यांच्या सोबत दिलेला, हत्ती घोडे उंट खाण्यापिण्याचे सगळं साहित्य आणि राजपुत्राचा तो वेश सोनेरी सगळं घेऊन ते निघालेले आहे. आणि 500 त्याच्याबरोबर ते मेंबर पाठवलेले आहेत, सवंगडी पाठवलेले आहेत, रक्षक पाठवलेले आहेत. आणि सांगितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मुक्काम कराल प्रत्येक ठिकाणावरून 2 लोकांना परत पाठवायचं आहे. रोज वापस यायच्या 2 लोकांना निरोप द्यायचा आम्हाला की आमचे बाळ कसे आहेत, आमचे हरिपालदेव कसे आहेत, दररोजचा निरोप मला आला पाहिजे. रामटेक यात्रा पोहोचेपर्यंत मजल करत ते लाभाजामा तो निघालेला आहे, मिरवणूक ती निघालेली आहे. आणि असं करता करता गुजरात राज्यामधून अनेक ठिकाणचा
त्या जोरवड्याला त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी मात्र दोनच अगदी प्रामाणिक त्यांचे जवळचे सेवक त्यांच्याकडे शिल्लक होते. त्यांनी विचार केला, नियम असा आहे की 2 नोट पाठवायची, आणि आज आम्ही जर नोंद गेलो तर हरिपालजी त्यांच्या हाती, आणि हे शक्य होणार नाही. यांचा जो निरोप आम्ही त्यांना देऊ सुखरूप आहे, परंतु ते आम्हाला सोडणार नाहीत. ते तुम्ही त्यांना कसं सोडलं? आणि म्हणून आमचे हरिपालजी मध्ये झोपले आणि दोन्ही साईडला ते 2 सेवक झोपले. त्यांना आता सोडायचं नाही, परत जा, आम्ही जाणार नाही, तुम्ही जे पण जिथं त्याला आम्ही सोबत राहू, जसं होईल तसं होईल, पण आम्ही सोबत तुमची सोडणार नाही. त्यांनी फोन केला, आम्ही झोपलेले आहे निद्रास्त अवस्थेमध्ये. मध्यरात्रीच्या नंतर गाढ झोप दोघांनाही लागलेली आहे. आम्ही मधात झोपलेले हळूच उठले. राजवेश काढलेला काढून ठेवलाय. राजवेश काढला, ते कपडे काढले आणि तिथले जुने कपडे पडलेले ते त्यांनी खापले आणि त्या दिशेने निघाले. सकाळी उठून पाहतात ते बघतात स्वामी आमचे हरिपालदेव तिथून व्यवस्था झालेली आहे, दिसत नाहीये. खूप शोधलं, खूप शोधलं, कुठेही सापडायला तयार नाही. काय करावं सुचेना. आणि शेवट त्यांनी मात्र एकच ठरवलं, ज्यांना राम यात्रेसाठी आम्हाला न सांगता हे निघून गेलेले आहेत. ते दोन्ही सेवक रामटेक पर्यंत आले. स्वामी मात्र कुठेही निघालेले नाहीत. स्वामी रिंटपूरच्या दिशेने निघाले. तिकडे श्री प्रभू बाबा वाट पाहताय. त्या रांजण हातामध्ये आपली क्रीडा करीत आहेत. येई माझा चक्रधर येई म्हणे. आज चक्रधर नाव श्री प्रभू बाबांनी दिलेलं आहे. ते चक्रधर स्वामी भेटण्याच्या अगोदर येईल म्हणे, आज माझा चक्रधर येईल म्हणे, आज माझे चक्रधर येणार आहे म्हणे. आणि त्यांनी त्या रांजण हाताच्या त्या बाजारामध्ये त्यांनी जसे आले, हे तिकडे आले, दोन्ही देवा भेटली. नक्की ते इकडून हे आले, इकडून श्री प्रभू बाबा आले. तिथले समोर एका दुकानातले उचलले. ते खाता खाता त्यांनी असेच सुटले आणि ते आमच्या चक्रधर साधूंनी घेऊन त्यासाठी त्यांना विद्या प्रदान झाली, गुरु झालेल्या ठिकाणी. गुरु शिष्याची परंपरा सांगण्याचा माझा हा उद्देश. गुरु शिष्याच्या परंपरा कशी आहे? परमेश्वरांनाही गुरु करावं लागतं. फक्त नवीन एवढंच आहे की श्रीकृष्ण परमात्माला सोडून बाकी इतर अवतारांनी एक लोकांनाच गुरु केलेला आहे. बघा, सर्व चक्रपाणी बाबांनी केला, सर्वे महाराजांना केला आहे, गोविंदप्रभू बाबांनी चक्रपाणी बाबांना केला आहे, आणि साहेबांनी चक्रधारी गोविंदप्रभूंना केला आहे. म्हणजे सर्व गुरु परंपरेशिवाय राहून सुद्धा यांनी गुरु परंपरेची ही प्रतिमा आणि ही जी सांगड आम्हाला लावून दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराला जर ज्ञान देण्यासाठी गुरुची गरज आहे, तर आम्ही कसे तुटू शकतो? गुरुशिवाय मार्ग नाही. गुरु ठिकठिकाणी भेटतात. एक अभंग आहे, केवढीच गुरु वंदावया महाराजा दत्तात्रया, ते तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तेव्हापासून तेवढे गुरु म्हणू लागले, परंतु तेवढे गुरु त्या ठिकाणी त्यातून आम्हाला काय शिकायचं आहे? पृथ्वीपासून काय शिकायचं, सूर्यापासून काय, चंद्रापासून काय, कात्मीपासून काय, वाऱ्यापासून काय शिकायचं आहे, हे दत्तात्रय महाराजांनी दिलेले गुण आहे. वेश्येला सुद्धा त्यांनी गुरु दिलेला आहे. आता तुम्हाला हे कसं काय? सगळा गुण त्यातला घ्यायला हरकत नाही. ते विषय असेल तरी आम्हाला ती शिकून दिलेली आहे. तो गुरुची महिमा सांगण्यासाठी 10 दिवस लागतात. इतकं ते मोठं महात्म्य आहे. असो, आजच्या प्रसंगी आपण नक्कीच गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय मार्ग मिळणार नाही. मार्ग मिळणार नाही आम्ही अधोगती जातो. म्हणून गुरु कसा निवडावा? असा निवडावा. तुम्ही भाग्यवान नको आम्ही, ते आम्हाला हा पंथ मिळाला, हा धर्म मिळाला, एक निष्ठ पंथ. ज्या ठिकाणी कुणाला कुठलीही वाव नाही. पती रचता धर्म, एक पत्नी एक पती, त्यासारखा एक परमेश्वर, बाकी सर्व देवता. आज थोडसा आपण गुरुविषयी माहिती घेतली. एक थोडा विषयांतर करू आपण. एखादी सत्य घटनेवर बोलू की तुम्हाला देवता प्रकरण काही आवडेल? तुम्हाला देवता प्रकरणावर बोलू. एक महात्मा असा पातळ माणूस, अशा दृष्टीचा एक पांढर पंचांग धोतर घालून हातामध्ये अशा प्रकारचं एक छोटस पुस्तक घेऊन निघालेला आहे.
वाटेच्या शेजारी एक झाड आहे, छोटासा पांढराचा संद्रा आहे, महात्मा गांधीजी सारखा त्यांचा वेश दिसते आहे. आणि त्याच्या वेशामध्ये ते छोटस पुस्तक घेऊन एका झाडाच्या खाली बसलेत आणि ध्यानात बसून काही वेळाने ते पुस्तक उघडून अभ्यास करू लागते. एवढ्यामध्ये एक आधुनिक कार मध्ये आलेला, फोर व्हीलर मध्ये आलेला माणूस त्या ठिकाणी थांबतो आहे. त्याने आपली गाडी पार्क केली आणि तो महात्म्यांकडे गेला आणि त्याने काही न बोलता त्या ध्यानस्थ असलेल्या त्या महात्म्याकडे पुस्तकाकडे पाहिलं. प्रत्यक्षात त्याला कळलं की यांच्याजवळ असलेलं पुस्तक भगवद्गीतेचं आहे. त्याचा ताप वाढला, कारण त्याची वेशभूषा, कोट, टाई, मोठे बुट, फॅशनेबल कार, त्याचा फॅशनेबल चष्मा, त्याची ते वेशभूषा फॅशनेबल अगदी उच्च धिप्पाड 6 फुटाचा. एवढ्या मोठ्या आधुनिक जगामध्ये आमचा हा माणूस चंद्रापर्यंत पोहोचला, सूर्यापर्यंत पोहोचण्याची तयारी आहे, मंगळावर पोहोचलेला आहे आणि हा माणूस एक भगवद्गीता वाचतो आहे. टवाळखोरीची त्याच्यामध्ये कल्पना निर्माण झाली आणि तो खोडी करून त्याला म्हणतोय, ओ महात्माजी, व्हॉट आर यू रीडिंग? आप क्या पढ़ रहे हो? तर महात्म्याने वर बघितलं, पुन्हा खाली म्हणतो. त्याला म्हटलं हा माझी टवाली करत आहे. वर पाहिलं, तिथला एक धिप्पाड माणूस. परत खाली पाहिलं पुस्तकाकडे. ओ सर, आय एम आस्किंग यू, व्हॉट बुक यू आर रीडिंग? तरी ते शांत राहिले. आय एम आस्किंग यू मेनी मोर टाइम and it is my last. I am asking you then again and again question. What the name of your books? तेव्हा ते म्हणाले, भगवद्गीता. एक शब्द त्यांच्या मुखातून निघाला आहे. ते म्हणतात, अरे या आधुनिक युगामध्ये या भगवद्गीतेचं तुम्ही काय करणार आहे? तू काय करणार आहे? ते कोणतं काम येणार आहे? आमचे बघा, आम्ही समोर जे दिसतो, मला इन्स्टिट्यूट दिसतंय ना, काय नाव होतं तिचं बघा, मला सांगते मी. विक्रम साराभाई स्पेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. विक्रम साराभाई इज द फाउंडर ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन, स्पेस इन्स्टिट्यूशन. म्हणजे जे अंतराळाचे संगणन त्या ठिकाणी जे शिकवले जाते ते स्पेस संघटनेच्या टेक्नॉलॉजीचे ते म्हणजे तिथे शिकते आणि तिथे विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट. ते काय पुस्तक म्हणे तुमचं? आमचा एका म्हणे, आम्ही सायंटिस्ट याला अभ्यास करू देत नव्हते, येत यामध्ये. शेवटी बराच वेळ ते बोलत गेले, काहीतरी मूर्ती बोलेल, ती शांत मूर्ती शांत राहिली. 3 गाड्या आल्या मोठ्या हाय पॉवरच्या, ते मिलिटर लोकांकडे असतात की नाही, 2-2 कोटीच्या. त्या 3 गाड्या आल्या आहेत. एक गाडी समोर थांबली, एक बिलकुल ज्या ठिकाणी महात्मा थांबले आहेत त्यांच्या रेंज मध्ये थांबली, एक मागे थांबली. क्षणार्धामध्ये समोर त्या गाडीमधून दार उघडलं, 2 कमांडो निघाले. मागच्या गाडीमधून 2 सशस्त्र कमांडो निघाले. त्यांच्या हातावर सप्त काय खड्डा सांगतो आहे मी. मागच्या गाडीमध्ये 2 सशस्त्र 2 शिपाई निघाले, बंदूकधारी. आणि मधल्या गाडीमध्ये जो होता तो ड्रायव्हर एकटाच इकडून आला आणि त्याने मागच्या सीटचं दार उघडलं आणि हे 2 ते असे चालले आणि मधून तो चालला मधला ड्रायव्हर. जाऊता जाऊता ते त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी ते महात्मे उभे होते. जाऊन त्यांनी सॅल्यूट मारला त्यांना. गुड मॉर्निंग सर. त्यांनी सॅल्यूट स्वीकार केला आणि त्यांचं जे पुस्तक होतं अतिशय सन्मानाने उचललं त्या मधल्या माणसाने, ड्रायव्हरने.
बांधलं त्याला त्या वस्त्रामध्ये आणि दंडवत त्या माणसाला केला, त्या संत पुरुषाला केला. उभे झाले त्यांच्या मागे ते ड्रायव्हर आणि ते कमांडो देऊन साईडला, समोर ते महात्मे आणि त्यांच्या मागे तो ड्रायव्हर निघाले. क्षणभरामध्ये ते गाडी जवळ पोहोचले. दार उघडला. मधल्या गाडीच्या मागच्या सीटवर ते महात्मे बसले. 2 कमांडो गाडीने 2 आपले मुलं, 2 कमांडो त्या ठिकाणी शिरले. ड्रायव्हर त्या ठिकाणी बसलेला आहे त्यांचा. 2 कमांडो मागच्या अशा प्रमाणे ते इतिवेशन आणि एका खिडकीचं दार उघड होतं मधल्या गाडीचा. हा हक्का बक्का झालाय. एवढी मोठी गाड्या आणि एवढे मोठे कमांडो या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पुस्तक अतिशय प्रेमाने गुंडाळून त्या गाडीमध्ये आश्चर्य वाटलंय. दार लावलं, ड्रायव्हर बसला, निघाला. ओ सर 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 कोण है? हम एक बात तो बता दीजिए, आप कौन हो? अरे ड्रायव्हर स्टॉप. गाडी स्लो केली गेली. एकाच शब्द बोलला, I am a founder of विक्रम साराभाई. विक्रम साराभाई तो ऐरा गैरा तू खैरा नव्हता. तो विक्रम साराभाई होता, ज्याच्या अंडर मध्ये आज कमीत कमी 1 लाख सायंटिस्ट घडलेले आहेत. त्याच्याकडून 23 मध्ये जाणार आहे, अंतराळामध्ये जाणार आहे. म्हणून मित्रांनो, कथा सांगण्याचा सत्य कथा आहे. एवढाच भाग होता की एवढा मोठा महान ग्रंथ आम्हाला मिळालेला आहे, ज्याची गरज एका वैज्ञानिकाला आहे, डॉक्टर आहे, वकिलाला आहे, प्रत्येक बिझनेसमॅन करणाऱ्याला आहे, शेतमजूर करणाऱ्या शेतकऱ्याला आहे, गृहिणी काम करणाऱ्या गृहिणीला आहे. आम्हाला त्याची किंमत आहे का? ओळखा. विक्रम साराभाई नाव विचारलं ना, लोक थरथर कापतात. तो विक्रम साराभाई होता, तो व्यक्ती त्या फाउंडर होता आणि म्हणून कुणाची चहाडी करू नका. शिक आपल्याला हेच घ्यायची आहे. एखादा व्यक्ती कमजोर व्यक्ती आहे, त्याला हसू नका कधीच. तो कुठला विषय करताय, तो देवाची रक्ती करतो नसेल करा हरकत नाही, पण त्याला तुम्ही कधी घेणवू नका. खूप मोठं भयंकर बाबाची दर्शन व्हावं लागतं. आज आपण अशा प्रकारच्या 2 घटना आपण पाहिलेल्या आहेत. आता तुम्हाला कोणत्या विषयावर तुम्ही सांगा ना, काय विषय तुम्ही त्याला प्रश्न करता की गुरुजी पाहता पाहता त्या बकरीला झुंडा आला, समोर किराणाचं दुकान आहे. मोठं किराणाचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्याचे ते पोत्याचं भरलेला माल समोर ठेवलेला आहे आणि एक बकरा अचानक आपली दिशा बदलून त्या दुकानाकडे वळला. तो रस्त्याने जाताना पाहून आला इकडे तिकडे, त्याला ओळखीचं काहीतरी दिसून राहिलेला आहे. हे ओळखीचं गाव आहे, ओळखीचे काहीतरी लोक आहेत माझ्या, असा तो खास होऊन राहिला आहे. आणि मारवाचा शिष्यामध्ये त्याला पाहतो आहे आणि पाहता पाहता त्या झुंडा म्हणून तो बाहेर निघाला. सरळ त्या किराणा दुकानाकडे चढून लागला. त्याने अनेक तिथे पोते ठेवलेले, गहू तांदूळ हरभरे सगळं काय ठेवलेलं आहे त्याने. त्या तिथे नाही पाहिलं. तो त्या व्यक्तीकडे, त्याच्या दुकानाचा मालक आहे ना, त्या मालकाकडे पाहिलं. ओरडा लागला. झालं काय? बकरा बरोबर याला आश्चर्य वाटलं ना, आणि म्हणून तो बकरा सरळ तिथे गेला. त्या मालकाचं लक्ष नव्हतं, बॅगा करत होता, करत असेल त्याचे काही लक्ष नाही. तो दुकानाला व्यस्त आहे. अचानक हा बकरा तिथे गेला आणि त्याच्या काउंटरवर 2 पाय ठेवले. काउंटरच्या शेजारी तिथे पोत होते, त्या ठिकाणी फुटाणे भरलेले होते आणि त्या फुटाण्यामध्ये आता तोंड घातलं आणि त्या फुटाने त्याने तोंडात धरले. आता लक्ष याचा बोलला. हा समोर होता तिथे बसलेला, हाताच्या हातात पुरत होता त्या फुटाण्यावर. त्याने पाहिला की बकऱ्याने तोंड टाकलेला आहे. त्याने त्याचा कान धरला एक, लगेच पायतन जोराने मारली दुसऱ्या हाताने. कथा पौराणिक आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्याने कान धरला, पायतन जोराने ताकद धरून मला मारली. त्याच्या तोंडात गेलेले फुटाणे निस्तरल्या गेले. पहिली जाणार म्हणजे गेला
नाही. आणि कान तर याने इकडे धरला, मग दुसरा कान धरून दुसरीकडे मारली, ब्या ब्या करत तो बकरा ओरडला, त्याला त्रास झाला, खूप जोराने मारले होते याने, आणि तो निघालेला आहे. बकरा तळपू तळपू निघालेला आहे. याच हा जो शिष्य इथे पाहत होता हे सर्व दृश्य नारद सुद्धा नारदनी सुद्धा पाहून आलेले आहेत. शिष्य मात्र नारदाला प्रश्न करतो की म्हणे, गुरु महाराज ते कसं काय झालं म्हणे, दृश्य तुम्ही पाहिलं कसं काय घडलं म्हणे. नारद हसू लागले, बरोबर हसू लागले, खूप जोरात हसू लागले. त्याला अरे त्याने तुम्हाला थोडी दया नाही का हो, एका मुख्या प्राण्याला त्या माणसाने मालकाने मारलंय, 4 दाणे खाल्ले तर फरक काय पडलो, इतकं निर्णयपणे मारलं. हसून ते परत हसू परत तुम्हाला हसी कशी येऊ राहिली, म्हणजे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही गुरु येत असाल माझे, तरी पण तुम्ही माझे जरी गुरु असले तरी पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एका मुख्या प्राण्याला त्यांनी मारलेला आहे. हसू लागला. उत्तर पाहिजे मला, गुरुजी मला उत्तर द्या, काय झालं म्हणून. नारदाने थोडे डोळे विचवले आणि म्हणते, अरे म्हणे तुझं जन्मांत सर्व आहे म्हणे, हे दुकान दिसतं ना म्हणे, निर्मल किराणा स्टोर, हे याच बकऱ्याचा याचा तो मालक गेला आहे म्हणे, तो बसला ना मालक, तो याचा बाप आहे म्हणे. याने ओळखलं या गावात जेव्हा आला ना तो बघता अचानक त्याने ओळखलं म्हणे, ह्या गाव मधला आपल्याला जिद्दू मामा आहे, ते बोलाना तो ओळखत होता लोक, म्हणून इकडे तिकडे पाहत होता म्हणे. आणि शेवट माझं दुकान आलं, निर्मल किराणा स्टोर, किराणा दुकानाकडे वळला. तिथे माझा मुलगा बसलेला आहे, मालक मला सन्मान करेल म्हणून मी त्या हक्काने त्या ठिकाणी ते तोंड टाकलाय म्हणे, परंतु ओळख नसल्या कारणाला त्याने त्याला एकदम मारलेला आहे म्हणे. आणि चांगलं तात्पर्य एवढंच आहे, माणसाचं जेव्हा परिवर्तन होतं ना, मरतं ना, गेल्यानंतर त्याला अनेक वेळी तुमचं लक्ष 84 जेव्हा मूर्ती गेले आपल्या घरी येते, गुरुवर आम्ही म्हणतो त्यांना मारतो आम्ही, अरे ते तुमचेच घरचे आहे, काय समजता तुम्ही, बाहेरचे नाही आले. कधी तुतारी लावू नका त्यांना, तुमचेच कोणी मारवडी नाही, ते लक्षात घ्या. त्यांच्या कर्माने ते भोग बघून राहिलेले आहेत. तुम्ही त्यांना तुतारा लावला, त्याला हकलून लागलेला आहे, हकला फक्त त्यांचं काम आहे म्हणून तेवढंच करा, जास्तीचा त्यांना त्रास देऊ नका. तुम्हाला एक बैल व्हावं लागेल, तुम्हाला एक बकरा व्हावं लागेल, आणि म्हणून धन्यवादाची विधी करा. दररोज तुमचे झालेले जे घटना आहेत, तुमच्या हातून झालेले पाप आहे, तुमच्या 62,000 प्रकारचे दोष आहेत, हे दोष नष्ट करण्यासाठी दंडवत नक्की घाला. काल परत प्रॅक्टिकल करून दाखवलं, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच घाला. दररोज होणारे आमचे दोष परमेश्वराच्या अर्पण करा, क्षमा करा, उद्यापासून मी करणार नाही याची सत्य प्रतिज्ञा करा. तेव्हा आम्हाला खरा धर्म करेल. सत्य गुरुची निष्ठा पाडा, गुरुपासून मिळणारे ज्ञान आपण नक्कीच स्वीकारा. या परमेश्वरी धर्माशिवाय दुसरा धर्म तुम्हाला कदापि मिळणार नाही. उद्धार कुठल्याही देवी देवतेला शरण गेल्याने कदापि होणार नाही. उद्धार करण्यासाठी एकमेव पंथ आहे, तो म्हणजे आमचा परमार्ग, भक्त मार्ग. अनेक मार्ग आहेत, दिल्लीमध्ये याला कृष्ण मार्ग म्हणतात, जय श्रीकृष्ण म्हणतात ते लोक, दंडवत बनत नाही, परंतु ओळखतात आपल्याला. आपल्याकडे दंडवत म्हणतो, महानुभव पंथी म्हणतो आम्ही, हे सगळे एकच होय, वेगळे वेगळे नाही. आपण धर्म एक, दोन एक, मग आमचे विचार एकच झाला पाहिजे. एकमेकांच्या दिवशी भेदभावना नको. स्थलांतरित अधिकार आम्हाला घटनेने दिलेला, तो विचार आमच्या देवाने सुद्धा आम्हाला दिलेला आहे, नक्कीच तो पाळला पाहिजे. किती वेळ देता तुम्ही एकटा बोलून काय तुमचं म्हणणं काय, तुमचं जसं बनत असेल ते बंद करायचं, की चालू द्यायचं. तुम्ही जसं लागलं, भूका लागल्या कोणाला काही जळालं, मला बाबाची बोलबोल करून राहिली, ते बंद करून 2 मिनिटात बंद करतो. काय 5-10 मिनिटं पाहिजे आणखी बंद करू, तुम्ही कसं तुमची इच्छा असेल. हा हा तर एक करतात, काही हरकत नाही. आपण या कालपासून आपल्या वेळात वेळ काढून भारतीय आपला धर्मग्रंथ आम्हाला धर्मग्रंथ
हिंदूंच्या धर्मग्रंथ काय, आपण भारतीय आहोत, आपण हिंदू आहोत की मुसलमान आहोत की मग आमचे धर्मग्रंथ काय जनरल आपण जाणलं बघितलं. भगवान एक छोटासा विषय आहे, एक 5 मिनिटाचा घेऊन घेतो. चालू आहे का ते? चालू आहे. दादांनी थोडासा विषय दिला. खरं पाहिलं मी ओरिजिनल बोलतो, त्यांच्याही मताला थोडस मी सहमत आहे, तर काही मताला नाहीये. मी स्पष्ट बोलतो, कारण मला एक साधू म्हणणार आहे ना, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी ईसाई आहे, मी पारशी आहे, असं कदाचित म्हणणार नाही. आमचा देश म्हटला हिंदू आहे, म्हणून आम्ही सर्व हिंदू. मग तो जातीचा कुठला येतो, हिंदू असेल, मुसलमान असेल, पारसी असेल, बुद्ध धर्माचा असेल, कुठला येतो, तो हिंदू. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आर माय ब्रदर्स, यांची प्रतिज्ञा आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार नाही केला गेला तर आम्ही हिंदूच आहोत, यात काही दुमत नाही. परंतु आम्ही एकनिष्ठ आहोत. सर्व धर्म या सातला ते येऊन मिळतील तरी हे कवनाही न मिळेल, स्वामींचं सूत्र आहे. जे जे धर्म आहेत, देवता धर्म आहेत, अजून काय आहे तरी देव नास्तिक आहेत, तरी आस्तिक आहेत, अनेक प्रकारांचे धर्म. मुसलमान तर सेवा झाला हो, तुम्हाला कल्पना तरी आहे का? त्याला याच्याबद्दल दगडविषय दिला येते. 5 मिनिटं घेऊन तुमच्याबरोबर. आमच्या भगवद्गीतेला काहींच्या मध्ये 5200 वर्ष होऊन राहिलेली आहे, 5180 वर्ष झालेली आहे, काहींच्या मध्ये 5040 वर्ष झालेली आहे. हे द्वैत आणि अद्वैतचा फरक आहे, सनातन धर्मवाले आणि आम्ही. आमच्या मते 5119 वर्ष आता झालेली आहे. अन्य जे दिल्ली सागरचे लोक आहेत, अन्यवाले त्याच्यामध्ये 5040 वर्ष झालेली आहे. काही असलं तरी कृष्ण परमात्मा तेच आहे, ते काही दुमत नाही. परंतु बाकीचे जे धर्म आम्ही म्हणतो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी, बौद्ध, जैन, त्या धर्माची निर्मिती किंमत आहे. कल्पना करून सांगणार मी सांगून देतो. मला अचानक यांनी विषय दिला. गोपाल कृष्ण महाराजांची भगवद्गीता संपल्यानंतर, ते व्यापारी संपल्यानंतर, ज्या दिवशी परमात्म्याने नामाला गेले परमात्मा, तो क्षण जो आहे ना, व्यापार संपण्याचा आणि कलियुग आरंभ होण्याचा आहे. जैनवर त्यांनी आपला देह त्याग केलेला आहे. परमात्मा जोपर्यंत सगळे परमात्मा होते आणि द्वापारामध्ये होते, त्यांनी आपला प्राण त्या बोटाच्या निमित्ताने केला, सांगत नाही केवळ, आणि त्यांनी ते निश्चित शरीर पडलं. तो क्षण म्हणजे कलियुगाचा आरंभ. कलियुगाचा आरंभ होऊन आता देवाने जे सांगितलेलं आहे, सर्व धर्मान्य परित्यज्य माम एकम शरणम व्रज. काय म्हणतात? सर्व धर्मान्य परित्यज्य माम एकम शरणम व्रजम अहम कातरी पापोची. हे अर्जुना, तू सर्व धर्मांचा परित्याग करून केवळ मला एकट्याला शरण ये. अहमता सर्व विस्तारतीचा पाप. म्हणजे तू कुठल्याही प्रकारची काळजी, चिंता, शोक करू नकोस. तू मला शरण ये एकट्याला, म्हणजे सर्व धर्म परित्याग करून केवळ मला एकट्याला शरण ये. मी तुला सर्व दुःखातून मुक्त करून मोक्षाला नेईल, असे सांगणारा एकमेव भगवद्गीतेचा सिद्धांत महानुभावांनी मानलेला आहे. म्हणूनच आम्ही गोपाळकृष्णांना परमेश्वराचा अवतार मानतो. विष्णूच्या 10 अवतारात जर गोपाळकृष्णांना मानलं असतं तर तोही कृष्णांचा नसताच, हे लक्षात घ्या. आता 5000 वर्षापूर्वी समजा परमात्मा गेलेले आहेत, कलियुग सुरू झाला आहे. या आधी 4700 वर्षापूर्वी जैन धर्माची स्थापना झालेली आहे. सर्वात आधी बाकीचे धर्म मुस्लिम हे सगळे नंतरचे आहे. जैन धर्म सर्वात आधी आहे, याला 4700 वर्ष झाले आहेत. नोंद करून घ्या तुमच्याकडे. जैन धर्माच्या स्थापना झाल्यानंतर आजही जैन धर्माचं तुम्ही पालन पासून कट्टरवादी आहे बरं.
काही तत्वज्ञान इतकं जबरदस्त आहे त्यांचे जे आचरण आमच्या महानुपंथाने चुकवून देतात. इतकं सुंदर आचरण आहे. पिढवा माझा मी तर त्यांना दंडवत करतो त्या संतांना आणि त्या मानणाऱ्या लोकांना. फक्त एकच फरक आहे की ते देवतेला मानतात. हा फरक जर काढला ना तर पाणी शोधून घेणं आणि जर तोंड आमचं उघडं आहे ते तर तेही तोंड बांधून ठेवतात. का तुम्ही त्यांचे संत पहा, कधी प्लेनने सुद्धा कोण नेऊन जाणार नाही, कुठल्या गाडीत बसणार नाही, पायदळ चालतील. काय तपश्चर्या चप्पल नाही राहत कधी. तिथला संत कधीच कोणाच्या गाडीत बसणार नाही, बाबाच्या लोकांना सोडून देतो, कधीच जाणार नाही, पायदळच जाईल. ही त्यांची खूप मोठी त्यागाची भावना त्या ठिकाणी आहे. जैन धर्माची स्थापना झाल्यानंतर जवळपास सगळे 2,500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांचा अवतार जन्म झाला. 2,500 वर्ष, आता 50 वर्ष जास्त झालेली आहे. बुद्धांचा अवतार झाल्याच्या नंतर आमचे 10व्या शतकामध्ये आमचे चक्रपाणी अवतार झाले. चक्रपाणी अवतार झाल्याच्या नंतर मध्ये 14व्या शतकामध्ये म्हणजे समकालीन आमचे चक्रस्वामी झाले आणि गोविंद बाबा झाले. त्याच समकालीन वेळेमध्ये आहेत, मागे पुढे आहेत. त्याच्यानंतर लगेचच वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. वारकरी संप्रदायाची स्थापना होऊन जवळपास 750 वर्ष होऊन राहिलेली आहे. त्याच्यानंतरच शीख धर्माची स्थापना झाली 14व्या शतकामध्ये. इतिहास ऐकून दाखवतात. 14व्या शतकात शीख धर्माची स्थापना झाली. जवळजवळ 600 वर्ष शीख धर्माला झाले, ज्याला पंजाबी म्हणतो. शीख धर्मानंतर असे अनेक छोटे मोठे धर्माची स्थापना झाली, जी आपण गिनतीत आहे किंवा सांगता येत नाही. उत्कट झाले छोटे मोठे. परंतु मूळ धर्म हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पारसी, मुसलमान आणि पारसी जवळपास समकालीन आहेत बरं का. हे एका ज्ञानाचे 2 महत्व आहेत. ते सियासी त्यांच्याकडे फरक आहे, ते काही त्यांचे 2 भाग आहेत. परंतु ते मुसलमान आणि ते पारसी धर्म जवळपास सारखे समकालीन आहेत. परंतु अशा प्रकारे ही चालत आलेली परंपरा या इतिहासाने जर आम्ही विचार केला श्रीकृष्ण परमात्म्याला 5,000 वर्ष झालेली आहेत आणि हे धर्म त्याच्या सर्व नंतर झालेले आहेत. विचार करण्याचा प्रश्न इथे उरतो आहे. सांगण्याचा उद्देश सर्व धर्मान्य परित्यज्य माम एकम शरणम व्रज. कोणते असे धर्म त्यावेळेस होते का गोपालकृष्णांनी म्हणलं सर्व धर्मांचा परित्याग तर धर्म होतेच नाही? सांगा, इतिहास करा नाही का मला होता म्हणून. इतिहास तुम्ही 4,700 वर्षापासून सांगू शकता. भगवद्गीतेला मात्र 5,000 वर्ष पार झालेली आहे. आणि देवाने का बरं म्हणलं सर्व धर्मांना तरी धर्म कोणता होता? तिथं धर्म फक्त देवता धर्म होते. शंकराला मानणारे, रामाला मानणारे हे देवता. आणि म्हणून देवाने म्हटलेलं आहे सर्व धर्मांनी परिचित. हे जे तुम्ही मानलं का नाही, कोणी खडा चंदनवाले, कोणी आडा चंदनवाले, कोणाची टीका नाही. वास्तविकताच सांगतो. कोणी स्वर्गीय येतात गेल्यानंतर, कोणी कैलासाची येतात, कोणी अजून येतात, वैकुंठवासी येतात. वैकुंठवासी आपले वर्करी झाले म्हणतात. टीका नव्हे त्या वास्तविकता ही वाली. आणि मात्र काहीच लिहितो पण काही कैवल्यवासी लिहितो. कैवल्य गळा जाणारा मार्ग आम्हाला कैलासवासी जायला इच्छा आहे. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सिद्धांत अनेक लोक मानतात, तो आम्ही मानतो. त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन त्या भगवद्गीतेकडे आणि आमचा हा थोडा डिफरंट आहे. हाच भाव आहे. 3 मुख दत्त वेगळा, एकमुखी वेगळा. लोक म्हणतात आमच्या तुकोबर आहे मी तर 3 शिरे 6 हात कया माझा दंडवत प्रमाण देतात आम्हाला. हो, तुकाराम बाबांनी खरं म्हटलेलं. 3 शिरे 6 हात कया माझा दंडवत. त्या ठिकाणी ते ब्रह्मा विष्णू महेशाची जी लीला घडलेली आहे, दत्तात्रय प्रभू बाबांनी ते लीला सांगायची गरज नाही. ती झालेली आहे. त्याला अनुसरून त्यांनी अभंगवादी केलेली आहे. परंतु त्या तुकाराम महाराजांनी जेव्हापासून ते अभंग रचना केली
त्याच्या अगोदरचा कोणता इतिहास पाहावर दत्तात्रय महाराज 3 किलोमीटर पुढे आहे म्हणून. पंढरपूरलाही हे पाहिलं एक दत्त आहे. जुने जे आहे ओल्ड इज गोल्ड कशाला म्हणतात, जुना इतिहास जो आहे तो एक गोष्टीचा आहे. तुकाराम महाराजांनी जेव्हापासून ते केलं की रे मला दंडवत काची जोडी गुणेत्वाला नित्य जाणवीचे स्नान अशा प्रकारचा भंग केलेला आहे. आणि त्या भंगावरून वारकरी समुदायाच्या चालीप्रमाणे हा 3 मुखी दत्त मानण्यात आला. परंतु आम्ही 3 मुखी जर मानला तर आम्ही ब्रह्मा विष्णू महेशच मानलं असं मान्य गृहीत धरलं जाईल. आमचं शास्त्र सांगतं आणि म्हणून आम्हाला तो दत्त मात्र मान्य नाही. त्याचप्रमाणे विष्णू अवतारामध्ये माशे कश्यवराह नरहरी वामन परशुराम श्रीहरी काकडारती बदलाय सांगतोय मी, अन्य धर्माचा मी सांगतोय मी, पुरावादी सांगतो. कोणी असेल तर माझ्याशी चर्चा करावं. मत्स्य कश्यवराह नरहरी वामन परशुराम श्रीहरी बौद्ध कलंकी अवतारी ऐसे महात्मा गंगेचे गंगेची रूपाये. मत्स्य अवतार, कश्य अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्री आणि हरी. इथं श्री आणि हरी या ठिकाणी काय म्हणतात, श्री आणि हरी मध्ये या ठिकाणी कृष्णाला मोडलेला आहे. ऍक्च्युली आमचा पंचवटी हा कृष्ण हा नवे इथे बलरामाचा जन्म झालेला आहे. आमचा फरक एवढाच आहे. आणि म्हणून त्या विष्णूचा नाव अवतार म्हणजे आमचा कृष्ण मात्र वेगळा आहे. हा आमचा सिद्धांत आहे. आम्ही सिद्धांताला धरून चालणारे आहोत. कारण आमचा पंथ हा प्रतितीपंथ आहे. एखाद्याने इथं दगड बांधून दिला आणि इथं देव निर्माण झाला जर म्हटलं कदापि कोणी पूजा करायला येणार नाही. परंतु एखाद्याने जर म्हणलं का इथे एखादी मूर्ती निघली कोणताही देवतेची तर लोक तिथे पूजा करायला चमत्कार देणार नक्कीच जाते. हाच मार्ग आहे. तुम्ही किती भगवत आमचं जरी मंदिर बांधलं, देवाचं जरी बांधलं, स्थानाचं महत्व कधीच येणार नाही. मैदान एवढी जागा असेल तिथेच वंदन करायला देश जाईल पूर्ण. कारण तिथे स्वामी चरण टेकले हा इतिहास आहे, पुरावा आहे. कशामध्ये? आद्य ग्रंथामध्ये आमच्या बरोबर देवचरित्रामध्ये. आमचा बंध प्रचिती पडतो जोपर्यंत आम्हाला प्रचिती येत नाही, सत्य त्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आमचा कोणताही माणूस मान्य करणार नाही. आणि म्हणून कालही बोललो मी, देवता शरण जाणं परमेश्वर कदापि माफ करत नाही. आज त्याची पुरवती करतोय आपण सर्वांना ऐकून घेतलं, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. या बोलण्यामध्ये कालपासून बऱ्याच काही गोष्टी बोलतो. कोणाकडे बोट दाखवलं, कोणाकडे इंग्रजातलं वाटलं असेल, कोणाला हाती मजाक वाटली असेल, कोणाला माझा राग आला असेल, कोणाला हा बाबा कसा आहे वाटलं असेल. नाही, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. जेवढ्या व्यक्ती आहे तेवढ्या प्रकृती आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते ना. आणि म्हणून माझ्याकडून जे काही चूक झाली असेल त्याबद्दल मी तुम्हाला उदाहरण करणार आहे. क्षमा. काही जर योग्य तुम्हाला घेण्यासाठी वाटलं असेल तर नक्कीच स्वीकारावं अशी विनंती करतो. आपण आमच्या या विनंतीला मानून या सर्व कार्यक्रमासाठी आलात, यासाठी आपण यापुढे अशा प्रकारे सहकार्य मिळावं. जर तुमची इच्छा असेल तर आपण महिन्यात एक दिवस घेऊ, नसेल तर आपण त्याला पूर्ण विराम देऊ. बाबांनी ज्याप्रमाणे कळवलं होतं त्याबद्दल महिन्याचा एक वेळा घ्यायचं. कोणाची काही इच्छा असेल की सत्संग घ्यायचा तर केव्हा घ्यायचा, काय घ्यायचं, महिन्याचा घ्यायचा की नाही घ्यायचा, हा जो प्रश्न आहे हा मी तुमच्यावर टाकतो. आणि आजच्या प्रसंगी निरोप घेतो. सर्वांना दंडवत करतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.